या व्हिडिओमध्ये आपण बघूया डार्क रिॲक्शन, दॅट इज बायोसिंथेटिक फेज, दॅट इज यूज ऑफ ATP and NADPH for the production of glucose from CO2 or by the reduction of CO2. Okay. डार्क फेज हे बघा, तुम्ही तर ह्या डायग्राममध्ये खूप छानपैकी बघू शकता की लाईट रिॲक्शनमध्ये कोण आली, लाईट आली आणि तिने काय बनवलं, ATP आणि NADPH. ते कुठे गेलं, डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शनने काय घेतलं, CO2 आणि काय बनवलं, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल दॅट इज ग्लुकोज. ओके. सो बघा, प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन कोण कोण आहेत, प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन ATP, NADPH अँड O2. हे 3 प्रोडक्ट आहेत, ATP, NADPH आणि O2. डार्क रिॲक्शन इज द यूज ऑफ ATP अँड NADPH टू डिराइव, सो टू ड्राइव द प्रोसेस फॉर द सिंथेसिस ऑफ फूड. एनर्जी तर पाहिजे आपल्याला, बरोबर का, आणि एनर्जी कोण देते, लाईट रिॲक्शन देते इन द फॉर्म ऑफ ATP, इन द फॉर्म ऑफ ATP. दिस फेज डज नॉट डायरेक्टली डिपेंड्स ऑन लाईट. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं काल, त्या दिवशीपासून म्हणतोय मी, तरी मलाच वेड्यात काढलं जाते, नाही सर. पण आता एनसीईआरटी काय सांगते बघा, दिस फेज डज नॉट डायरेक्टली डिपेंड्स ऑन लाईट but it is dependent on the products of light reaction. अंडरस्टँड येते राज, प्रथमेश कळलं का. म्हणजे कन्फ्युजन होतं, मला भी होतं, तुम्हाला भी होतं. पण आता एक कन्फ्युजन क्लिअर झालं ना. डायरेक्टली डिपेंड नाही आहे, कशावर डिपेंड आहे, त्याच्या प्रोडक्ट्सवरती डिपेंड आहे. म्हणजे तेच झालं ना. प्रथमेश काय म्हणणार सर, म्हणजे तेच झालं ना सर. मग बरोबर आहे तुझं. म्हणजे हा डाऊट तुम्हाला यायला पाहिजे की सर लाईट रिॲक्शनवर डिपेंड नाही पण त्याच्या प्रोडक्टवर आहे, म्हणजे लाईट रिॲक्शनवरती आहे ना. सगळं बरोबर आहे. पुस्तक जे म्हणते ते आपण लक्षात ठेवूया. ओके. पुस्तक बुक काय म्हणते, दिस फेज डज नॉट डायरेक्टली डिपेंड्स ऑन लाईट बट डिपेंड्स ऑन प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन. दॅट्स इट. सोडून द्या विषय. हां, इट कॅन बी व्हेरीफाईड ॲज फॉलो. त्यांनी काय केलं, हे व्हेरीफाय पण केलं. कसं व्हेरीफाय केलं, त्यांनी काय केलं की लाईट रिॲक्शन, जशी लाईट अनअवेलेबल, लाईट काय झाली, अनअवेलेबल झाली. बघा, इमिडिएटली आफ्टर लाईट बिकम अनअवेलेबल द बायोसिंथेटिक प्रोसेस कंटिन्यू फॉर सम टाईम. म्हणजे लाईट रिॲक्शन चालू होती, डार्क रिॲक्शन पण चालू होती. लाईट रिॲक्शन बंद केली, डार्क रिॲक्शन चालू होती थोड्या वेळासाठी, नंतर ती पण काय झाली, बंद झाली. याचा अर्थ लाईट रिॲक्शन जे बनवलं ते थोड्या वेळासाठी कोणी वापरलं, अजून डार्क, आणि मग ते संपलं का, ती पण बंद झाली. येस. अँड देन स्टॉप. If light is available, the synthesis start again. याचा अर्थ लाईट इज नेसेसरी. बरोबर, लाईट काय तर बनवते आणि त्याच्यावरती डार्क रिॲक्शन चालू आहे. सो डार्क रिॲक्शनचं म्हणणंच काय आहे बाळांनो, हिचं म्हणणं आहे CO2 combine with H2O to form CH2ON or sugar. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे किंवा कार्बोहायड्रेटचा फॉर्म्युला येतो. C6H12O6 असतं ना तसं. एन म्हणजे ग्लुकोजमध्ये एकच एन असतो, स्टार्चमध्ये 4 एन असतात, म्हणजे 4 ग्लुकोज एकत्र येतात. सो एन दिले त्यांनी, त्याला काय म्हणले, शुगर म्हणले. ॲक्च्युली मला सांगा, CO2 H2O सोबत कंबाईन होतं का H2 सोबत कंबाईन होते, H2 सोबत. CO2 H2O सोबत कंबाईन होतं का H2 सोबत, ॲक्च्युली H2 सोबत कंबाईन होते. कारण NADPH मधला जो H आहे ना, तो कुठं जातो, CO2 ला येऊन मिळतो. कुठला, NADPH. NADPH मधला H कुठून आलाय, H2O कडून आलाय. बरोबर का, लाईट रिॲक्शन मधून. सो CO2 ॲसिम्युलेशन. ॲसिम्युलेशन म्हणजे CO2चा वापर कशासाठी, फोटोसिंथेसिससाठी. 2 प्रकारे केला जातो. दोन्ही प्रकारामध्ये ग्लुकोजच बनवला जातो, फक्त रूट वेगळा असतो. एक आहे रूट सॉर्गेट, म्हणजे पोहोचायचे कुठं, सॉर्गेटला. पहिला रस्ता आहे कात्रज चौकातनं सरळ जायचं कात्रजला. दुसरा रस्ता इथनं मधनं जायचं बेबीवाडीत, बेबीवाडीतनं कात्रज, सॉरी, स्वारगेटला.
पोचायचं आहे कुठं? फक्त रस्ते वेगवेगळे आहेत. ते 2 रस्त्याचं नाव काय? पहिला रस्ता कात्रज चौक, दुसरा रस्ता बेबीवाडी. पहिला रस्ता कुठला? C3 पाथवे, दुसरा C4 पाथवे. सर असे का नावं दिले त्याला? पाथवे म्हणजे काय? CO2 येणार, गारा फिरणार आणि लास्टला काय बनवणार? ग्लुकोज बनवणार. फक्त ती फिरायची पद्धत वेगवेगळी आहे म्हणून त्याचे पाथवे वेगवेगळे आहेत. आता ह्याला C3 का म्हटले सर? C3 म्हणण्यामागचं कारण आहे, ही जी आता जे आपण डार्क रिॲक्शन बनणार आहे, ह्या डार्क रिॲक्शनमध्ये CO2 ची रिॲक्शन पहिल्यांदा ज्या मॉलिक्यूलसोबत होते त्या मॉलिक्यूलसोबत रिॲक्शन झाल्यानंतर CO2 पहिला जो प्रोडक्ट बनवतो तो 3 कार्बनचा असतो. किती कार्बनचा असतो? म्हणून त्याला काय म्हणायचं? C3 पाथवे. बघा, इन दिस फर्स्ट प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इज C3 ऑर्गॅनिक ॲसिड. IMP बरं का हे. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इन C3 सायकल कुठला आहे? 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, त्यालाच म्हणतात PGA. काय म्हणतात? आणि हा PGA 3 कार्बनचा आहे म्हणून त्या सायकलला काय म्हटले? C3 पाथवे. आणि दुसरा जो पाथवे आहे त्याच्यामध्ये हे बघा बावन्न, हे तर पाथवे दिला C3 पाथवे. तुम्ही जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं कोण आला? CO2 आला. आला का? आला आला आला. कुठं आला? इथं आला. ह्याची रिॲक्शन कोणासोबत झाली? RuBP सोबत झाली. म्हणजे RuBPने काय केलं? CO2 ला फिक्स केलं आणि ह्या दोघांची रिॲक्शन होऊन काय तयार झाला? 3PGA. हा 3PGA 3 कार्बनचा बनलाय. हा पहिला प्रोडक्ट 3 कार्बनचा तयार झाला म्हणून ह्या सायकलला काय, मग ह्या रूटला काय म्हणायचं? C3 पाथवे. आता दुसरा पाथवे आहे बघा इथं, हा. ह्याच्यामध्ये पण CO2 आलाय आणि तो CO2 फिक्स होऊन पहिल्यांदा काय तयार झालं बघा? C4 ॲसिड. काय तयार झालं? किती कार्बनचा आहे ते? 4. मग त्याला काय म्हणायचं? C4 पाथवे. एवढंच विषय बघा, ते तुम्हाला दिलंय. हे बघा काय म्हटलंय? C3 पाथवे फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज 3 कार्बन कंपाऊंड फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, किंवा त्याला काय म्हणले? PGA. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड म्हणजेच कोण? PGA. कोण आहे तो? PGA. आणि ही सायकल कोणी शोधून काढली? मॅल्विन केल्विन. मी कालवण केलं. मेल्विन केल्विन. बाय युजिंग विच कार्बन? C14. मी त्याने रूट CO2 मधला जो कार्बन आहे ना त्याला त्याने नाव दिलं तर C14 आणि त्याने रूट चेक केला, तो कार्बन कसा कसा पळतोय. त्याला रेडिओ ॲक्टिव्ह बनवला होता त्यानं आणि त्याने चेक केलं की कुठं कुठं गेलाय तो. कुणामध्ये केलं त्याने? अल्गीमध्ये. कुणामध्ये? अल्गी. सो C3 पाथवे कुणी शोधून काढलाय? कुठला कार्बन वापरून? कुणामध्ये? व्हेरी गुड. हा झाला मुद्दा कशाचा? C3चा. आता C4 फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कुठला आहे? OAA. कुठला आहे? ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड. कुठला? किती कार्बनचा बनलाय? 4. बरोबर. म्हणून त्याला काय म्हणायचं? C3. हे कुठं सापडणार नाही तुम्हाला, हे सेपरेटली दिले, मी एकत्र करून सांगतोय PPT वरती. आपण C3 वेगळं बघणार आहे, C4 वेगळं बघणार आहे. सो आता आपण परत कुठलं स्टार्ट करूया मग? C3 पाथवे. कुठला पाथवे? C3 पाथवे. आता सर हे जरा अवघड दिसतंय आम्हाला, नीट समजून सांगचाल का? हे पाठ करायचं सगळं. तुमच्या बुकमध्ये ही डायग्राम दिली आहे ना? मग कुठले आहे ना? आहे ना, दिले रे ए वेड्यांनो, दिले. काय होतं बघा बाळांनो, ही रिॲक्शन आहे. काय ही चेन ऑफ रिॲक्शन आहे. ही 3 स्टेपमध्ये होते. किती स्टेपमध्ये? 3. पहिली स्टेप आहे कार्बोक्झायलेशन. कार्बोक्झायलेशन म्हणजे काय बरं? अनुश्री. अनुश्रीच ना? हां. काय कार्बोक्झायलेशन म्हणजे काय? बायोमॉलिक्युलर शिकवलाय का तुम्हाला मी? हां. कार्बोक्झायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ CO2. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. कार्बोक्झायलेशन म्हणजे
हा वरनं CO2 आला का, आला आला आला, कुठनं आला, ॲटमॉस्फिअरमधनं आला, आणि तो कुठं फिक्स केला, सायकलमध्ये. ह्या सायकल का म्हणले, गोल आहे, रिपीट होते, बरोबर का. सो CO2 आला, त्याची H2O सोबत रिॲक्शन झाले, पण त्या CO2ला फिक्स कोणी केला आहे, RUBP, फर्स्ट ॲक्सेप्टर और प्रायमरी ॲक्सेप्टर ऑफ कार्बन डायऑक्साईड, RUBP, रायबोलोज बायफॉस्फेट म्हणतात त्याला. काय म्हणतात, रायबोलोज बायफॉस्फेट. तर तो आहे, बरोबर का. ठीक आहे, तुम्हाला नंतर सांगतो मी, डायरेक्ट रिॲक्शनच चालू केली. सो C4 पाथवे, दॅट इज, त्यालाच काय शब्द आहे, केल्विन सायकल. काय केल्विन सायकल म्हटले तरच, ह्याला केल्विन सायकल का म्हटले, आता शिकवलं की कुणी, व्हेरी गुड. म्हणून त्याला काय म्हणायचं, केल्विन सायकल. एवढा वेळ का लावला प्रोसेस करायला, मग जरा क्वेश्चन कळला नव्हता काय, झोप लागली का, जरा बोर झालाय का तुम्ही, नका होत जाऊ बोर रे. कारण ज्यावेळेस तुम्ही ठरवलंय ना मला नीट करायचे आणि डॉक्टर व्हायचे, त्या दिवसापासून आयुष्यातलं बोर होणं, मी थकलोय, मायाच्यानं होणार नाही, ह्या गोष्टी काय झालेल्या आहेत, डिलीट झाले तुमच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यात आता एकच गोष्ट आहे, मला करायचं आहे, मी डॉक्टर होणार आणि माझ्याकडून अभ्यास पण होणार आणि मी चांगला स्कोअर पण करणार, एवढंच आठवतं मला सर. अवघड हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही आहे सर. आणि आलाच तर मी काय करतो, त्याला सोपं बनवतो, एकतर अभ्यास करून नाही तर सोडून देऊन. सो अभ्यास करायचा सोपं आहे सगळं. ओके, खूप छान. म्हणजे नाही नाही नाही, ते सगळं कॉमन तेच आहे. तो H2O जो वापरला आहे ना आपल्याला, तोच, त्याचाच हायड्रोजन वापरायचा आहे. हे तर फक्त हे H2O वगैरे ॲड होत जाणार. हां हां हा हा वेगळा आहे इथला. इथं बघा, आता ही एक स्टेप आहे, RUBP प्लस CO2. हे ते H2O, इथं हायड्रेशन प्रोसेस होत असते, पण त्याचा डायरेक्ट ग्लुकोजमध्ये काय यूज नाही आहे. ओके, ही इथं जवळपास 32 रिॲक्शन होतात बाळांनो. तुम्हाला नाही ते सगळ्या, तुम्हाला फक्त मेनच आहेत. ओके, पहिलं काय होतंय, CO2 कोणासोबत रिॲक्ट झाला, RUBP, आणि काय बनवलं त्यानं, 3PGA. म्हणून बघा, इट ऑकर्स इन ऑल फोटोसिंथेटिक प्लांट्स. हे महत्त्वाचं, ज्या प्लांट्समध्ये ही प्रोसेस होते त्याला म्हणायचं C3 प्लांट्स. हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवा. ज्या प्लांट्समध्ये ग्लुकोज किंवा फोटोसिंथेसिस हे ह्या फेजमध्ये होतं, ह्या सायकलनं होतं, त्याला काय म्हणायचं, C3 प्लांट्स. आणि ज्या प्लांट्समध्ये त्या स्टेप नव्हते त्याला काय म्हणायचं, C4 प्लांट्स. सो दोन प्रकारचे प्लांट आहेत, C3 प्लांट्स. आणि कोणत्या बेसिसवर ते टाईप्स पडलेले आहेत, कुठली रिॲक्शन होते त्याच्यात, ही रिॲक्शन होत असेल तर, आणि दुसरं रिॲक्शन होत असेल तर. ओके, हां, सगळ्या डार्क रिॲक्शन स्ट्रोमामध्ये होतात. लाईट रिॲक्शन कुठं होतात, ग्रॅनामध्ये, आणि डार्क रिॲक्शन स्ट्रोमामध्ये. बरोबर, हा स्ट्रोमामध्ये होणार रिॲक्शन आहे. इट हॅज 3 स्टेजेस. आधी काय होतं, कार्बोक्झायलेशन, म्हणजे काय होतं, कार्बन ॲड होतो. नंतर काय होतं, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय, त्या कार्बनमध्ये हायड्रोजन ॲड केला जातो. तो हायड्रोजन कुठनं आला, NADPH कुठनं आला. आणि हे रिडक्शन करण्यासाठी काय वापरलं, कळलं का, ATPचा वापर आणि NADPHचा वापर. NADPH कशासाठी वापरला आहे, हायड्रोजन CO2ला देण्यासाठी, तो कॅरियर आहे. NADPH इज अ कॅरियर ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन सोबत घेऊन आला आहे, तो हायड्रोजन CO2ला देणार, माघारी जाणार. आणि मग हायड्रोजन आणि CO2ची रिॲक्शन हाणून मारून करण्यासाठी एनर्जी लागते. ती एनर्जी कोण देणार आहे, ATP. दॅट्स इट. सो त्याला म्हणायचं रिडक्शन. आता रिडक्शन झालं, CO2चं रिडक्शन झालं का तुम्हाला काय तयार होते बाळांनो, ग्लुकोज. ग्लुकोजपासून सुक्रोज, सुक्रोजपासून स्टार्च, म्हणजे कार्बोहायड्रेट तयार झाले का, होय म्हणा, झाले तयार. मग आता रिजनरेशन म्हणजे काय, हा जो RUBP आहे, जो CO2ला रिसिव्ह करायला गेलता, त्या RUBPला कंटिन्युअसली CO2ला रिसिव्ह करायला जावंच लागतं. मग ज्यावेळेस हा RUBP ह्या CO2 सोबत इथं निघून जातो, त्यावेळेस तुम्हाला इथं नवीन RUBP क्रिएट करावा लागेल. तर तो नवीन CO2ला काय करेल,
रिसिव्ह करेल, म्हणून परत इथून सायकल पुढं जाते आणि परत RUBPला काय केलं जातं, रिजनरेट केलं जातं आणि तिथं अजून काय केलं जातं, ATP वापरल्या जातात. ATP 2 ठिकाणी वापरल्या जात आहेत, म्हणजे एक आहे रिडक्शन करायला आणि एक आहे रिजनरेशन करायला. रिडक्शन म्हणजे CO2चं रिडक्शन करून ग्लुकोज बनवायचे आणि रिजनरेशन म्हणजे RUBPला रिजनरेट करायचं, बरोबर. आणि कार्बोक्झायलेशन म्हणजे RUBPची आणि CO2ची रिॲक्शन म्हणजे कार्बोक्झायलेशन. चालू करायची प्रोसेस. पहिली स्टेप आहे आपली कार्बोक्झायलेशन. कुणाचं कार्बोक्झायलेशन, कुणाचं, हे तर कोण आहे पहिल्यांदा रिसिव्ह कराय, कोण आलाय, कुणाला रिसिव्ह करतोय, CO2ला. रिसिव्ह केलं म्हणजे काय झालं, त्याचं कार्बोक्झायलेशन झालं. काय झालं, बरोबर, येस. सो RUBP त्याचंच नाव आहे रायबुलोज बायफॉस्फेट. हा 5 कार्बन कंपाऊंड आहे. किती कार्बन, 5 कार्बन कंपाऊंड. कीटो शुगर आहे तो. इज द प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर. अंडरलाईन करा, महत्त्वाचा पॉईंट आहे, प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर इन C3 पाथवे. RUBP. एवढा चिल्लर क्वेश्चन विचारणार नाहीत, कळलं. सोपं आहे, हे सगळ्यांना येते. फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर कोण आहे, कुठं, C3 का C4. हां, हे विचारतील तुम्हाला, कारण C4 मध्ये वेगळा आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, C4 मध्ये पेपा असतो. कोण असतो, पेपा, फॉस्फोइनोल पायरुविक ॲसिड. पेपा लक्षात ठेवा तुम्ही. C3 मध्ये कोण आहे, RUBP आणि C4 मध्ये पेपा. फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर इन C3, C4, C3, C4, पेपा, RUBP, C3, पेपा, C4, पेपा, 3PGA, C3 पाथवे. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट. फर्स्ट C3 मध्ये कोण आहे, PGA. कोण आहे, आणि C4 मध्ये शिकवलं की मगाशी, येस, OAA, ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड म्हणतात त्याला, OAA. C3 मध्ये कोण आहे, 3PGA. C4 मध्ये फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इन C4, OAA. पुढे शिकणार आहे आपण, त्यावेळेस सांगतो. C3 मध्ये कोण आहे, हे बघा, हा प्रोडक्ट, हा ॲक्सेप्टर. ॲक्सेप्टर कोण आहे, प्रोडक्ट कोण आहे, ॲक्सेप्टर कोण आहे, प्रोडक्ट कोण आहे. का कुठल्या प्रोसेसमध्ये हे प्रोडक्ट तयार झालं आहे, कुणाचं कार्बोक्झायलेशन, RUBP. किती कार्बनचा बनलेला आहे, 5 कार्बन. सिंपल आहे, जेवढं सांगतोय तेवढंच लक्षात ठेवा फक्त. सध्या समजतंय का, तनिष्का जर हँग झाले का, मी जरा फास्ट विचारलं काय तुम्हाला, ओके. हँग नाही व्हायचं, एव्हरीथिंग इज व्हेरी इझी. यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड प्रॉपरली. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली ना, मार्कांमध्ये क्लॅरिटी येते, बरोबर का. सो हा 5 कार्बन कंपाऊंड कीटो शुगर असतो RUBP. हा प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर आहे, ठीक आहे. इट इज द मोस्ट क्रुशियल स्टेप. CO2 इज फिक्स बाय RUBP. RUBP काय करतो, CO2ला फिक्स करतो आणि त्यामुळे काय बनवतो तो, 2 मॉलिक्युल्स ऑफ 3PGA इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम RUBP कार्बोक्झायलेज, IMP. आता CO2 आणि RUBPची जी रिॲक्शन होते, त्या रिॲक्शनसाठी जे एन्झाईम इथं असतं, त्या एन्झाईमचं नाव आहे रुबिस्को म्हणतात त्याला. काय म्हणतात, म्हणजे रायबुलोज किंवा RUBP कार्बोक्झायलेज. RUBP हे बघा, हे त्याचा शॉर्ट फॉर्म रुबिस्को केलाय त्यांनी. CO2 फिक्सेशन करण्यासाठी
कुठलं एन्झाईम वापरलंय? अरे बघा ना, आपण काय केले, RUBP मध्ये CO2 ॲड केलाय ना, मग काय येणार? RUBP कार्बोक्झायलेज. सो बघा, सिन्स दिस एन्झाईम आल्सो, आता लक्षात ठेवा एक महत्वाचं, हिथं ह्या एन्झाईमनं काय केलं, रुबिस्को म्हणलं मी त्याला, त्याने काय केलं, CO2 फिक्स केला आणि तो कोणासोबत रिॲक्ट केला? RUBP. कोणी केलं हे? नेचरमध्ये सगळ्यात जास्त आढळणारं एन्झाईम आहे ते. कुठलं? कारण नेचरमध्ये सगळ्यात जास्त होणारं रिॲक्शन कुठले आहे? फोटोसिंथेसिस. बरोबर का? वन ऑफ द मेजर रिॲक्शन. सो काय म्हणलं बघा, इट इज द मोस्ट क्रुशियल स्टेप आहे कार्बोक्झायलेशन. CO2 इज फिक्स बाय RUBP टू फॉर्म, इथे किती मॉलिक्यूल तयार झाले आहेत? 3. हे बघा लक्षात ठेवा, RUBP किती कार्बनचा आहे? 5 कार्बन. CO2 मध्ये किती कार्बन आहेत? 1 कार्बन आहे. सो किती झाले मग इथं? 6 कार्बन. किती कार्बन? मग हा जो 3PGA तयार होतो का नाही, ह्याच्यामध्ये किती कार्बन असतात? 3 कार्बन. पण तयार किती व्हायला पाहिजेत? म्हणून हे किती मॉलिक्यूल तयार होतात? 2 मॉलिक्यूल ऑफ 3 कार्बन PGA. मग 3PGA का लिहिले? 3PGA म्हणजे 3 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट जोडलेला आहे. नॉमेनक्लेचर शिकलं ना IUPAC, त्यात नसतं काय ते 1,3-DiPGA म्हणजे 2 फॉस्फेट जोडलेले आहेत, 1 नंबरच्या आणि 3 नंबरच्या. हे तर जो 3PGA लिहिले की नाही, त्याचं मिनिंग काय? 3 नंबरच्या कार्बनला जोडला आहे. पण तो 3PGA लिहा वाटलंच तर किती कार्बनचा आहे? तो PGA किती कार्बनचा आहे? 3 कार्बनचा आहे. त्याचे मॉलिक्यूल किती आहेत? 2 मॉलिक्यूल आहेत. बरोबर झाले का? 6 कार्बनचे 2 मॉलिक्यूल म्हणजे कळलं का? 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल म्हणजे 6 कार्बनचा मॉलिक्यूल झालेत. RUBP किती कार्बनचा आहे? 5 कार्बनचा. कार्बन डायऑक्साईड आला वरून, किती झाले? 6. मग 6 कार्बन आपल्याकडे आलेत, त्यांनी काय केलं, 6 कार्बनचे डिवाइड करून 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल बनवले. 2 मॉलिक्यूल्स ऑफ 3 कार्बन कंपाऊंड 3PGA. बरोबर ना? क्लिअर होते का काय? का डोक्यात मुंग्या येत आहेत? मुंग्या नाहीत आल्या पाहिजेत. यू हॅव टू मेक इट क्लिअर. खूप सोपं आहे भाऊंनी, आउट ऑफ मार्क्स येतो तुम्हाला फोटोसिंथेसिस, फक्त थोडं पाठांतर आहे. श्वास घ्या एक मोठा, डीप ब्रिदिंग. अजून एक, एकदम डोळे बंद करून एकदम रिलॅक्स श्वास घ्या मोठा, रिलॅक्स सोडा एकदम. घ्या अजून एक. तुमची रूम पूर्णपणे बंद आहे, याचा अर्थ तुम्ही AC चालू ठेवले पाहिजेत, अदरवाईज तुम्ही खिडकी आणि दरवाजे ओपन ठेवले पाहिजेत. तुम्ही जे मंद होत आहे ना सगळे, AC नको असेल तर फक्त ACचा फॅन चालू करायचा. मग तो बाहेरची हवा कुठं आणतोय? आतमध्ये आणतोय. पूर्ण पॅक आहे ना रूम, दिसते का तुम्हाला? तुम्हाला मंद का वाटते, कळते का? रूममधला ऑक्सिजन कमी व्हायला लागला ना मग. ओके चला. सो आता हा जो असतो ना RUBP कार्बोक्झायलेज, हा एकनिष्ठ नसतो. म्हणजे काय सर? जर त्याला कोण भेटला तर तो काय करतो? CO2 ला कुठे ॲड करतो? RUBP. पण समजा त्याला CO2 न भेटता ऑक्सिजन भेटला तर तो ऑक्सिजनला बी कुठे घेऊन जातो? मग RUBP. पण त्यानं काय साध्य होत नाही, फायदा होत नाही. फायदा कधी होणार आहे? फक्त CO2. ती पुढं मग तोटा काय होते पुढं सांगतो. सो बघा, सिन्स द एन्झाईम ऑल्सो हॅज ऑक्सिजनेशन ॲक्टिव्हिटी, म्हणून बघा इथं रुबिस्को म्हणले की नाही, ह्यातला जो हा O आहे ना, O म्हणजे ऑक्सिजनेशन आहे. सो रुबिस्कोचा फुल फॉर्म काय? RUBP कार्बोक्झायलेज ऑक्सिजनेज. त्याला काय म्हणतात? रुबिस्को. आता सध्या ह्या रुबिस्कोनं काय केलंय मला सांगा? कार्बोक्झायलेशन केलंय. का? हिथं कोण आहे? हिथं ऑक्सिजन असतं तर ऑक्सिजनेशन केलं असतं. मग दोन्ही करते, म्हणजे रुबिस्को एकनिष्ठ नाही. त्याला CO2 पण आवडतोय, पण प्लॅन्टला फायदा कोणाकडून आहे? CO2. पण प्लॅन्ट काय म्हणते रुबिस्को? तू काय कर? CO2ला सांग. रुबिस्को काय म्हणते? मी CO2ला आणतो, पण तुम्ही मला सप्लाय करा CO2. काय करा? तुम्ही जर मला CO2 सप्लाय नाही केला आणि जर मला ऑक्सिजन सापडला तर आय विल मॅरी विथ ऑक्सिजन. कारण त्याला ऑक्सिजन बी आवडतोय. मग तो एकनिष्ठ नाही. कोण एकनिष्ठ नाही आहे?
रुबिस्को, कारण त्याचं काम दोन्ही पण आहे. तो कार्बोझायलेशन बी करतोय आणि ऑक्सिजनेशन पण करतोय. हे तसं त्याचं काम काय बाळांनो, कार्बोक्झायलेज. रुबिस्को इज द मोस्ट अबंडंट एन्झाईम इन द वर्ल्ड. जगात सगळ्यात जास्त एन्झाईम कुठला आहे, रुबिस्को. म्हणून का झोप लागले काय, नाही ना, झोपायचं नाही आहे, थोड्या वेळ अजून एवढी प्रोसेस संपवतो. सो आता काय झालं बाळांनो, CO2 आला, RUBPला भेटला आणि त्यांनी काय बनवलं, 2 मॉलिक्यूल ऑफ 3 PGA ऑफ हाऊ मेनी कार्बन्स, 3 कार्बन. हा 3 कार्बन कंपाऊंड तयार होतो, म्हणून ह्या सायकलला काय म्हणतात, C3 और विच सायकल. व्हेरी गुड. आता कसं तुम्ही एकदम हुशार झाला बघा बरं, असं हुशार पाहिजे तुम्ही. आता पुढची स्टेप काय बाळांनो, रिडक्शन. कुणाचं रिडक्शन करायचं, 3 PGAचं रिडक्शन करायचं. म्हणजे काय करायचं, हायड्रोजन ॲड करायचा विथ द हेल्प ऑफ ATP आणि NADPH. बघा, इट इज अ सिरीज ऑफ रिॲक्शन लिडिंग टू द ग्लुकोज फॉर्मेशन. म्हणजे फायनली तुमचं रिडक्शन करून काय तयार होते, ग्लुकोज. आणि इथं दाखवले सुक्रोज तुम्हाला. सुक्रोज कशापासून तयार होते, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून. सो रिडक्शन म्हणजे सिरीज ऑफ रिॲक्शन लिडिंग टू द ग्लुकोज फॉर्मेशन. त्यात काय होते मग बघा, प्रत्येक CO2ला किती ATP वापरले जातात, 2 ATP मॉलिक्युल्स फॉर फॉस्फोरायलेशन अँड 2 NADPH फॉर रिडक्शन पर CO2 मॉलिक्युल्स आर यूज. पण बाळांनो मला सांगा, तुम्हाला एक कार्बन बनवायला किती CO2 लागतील, बघू कोण सांगते उत्तर. एक ग्लुकोज बनवायला तुम्हाला किती कार्बन डायऑक्साईड लागतील, 3. मी काय म्हणलं, एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी तुम्हाला किती CO2 लागतील, 3. 6. व्हेरी गुड. अरे मला सांगा, ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगा मला, C6H12. तुम्हाला 6 कार्बन पाहिजेत. किती पाहिजेत, 6 कार्बन पाहिजेत. आणि CO2 कडे किती कार्बन आहेत, 1. एका CO2 कडे 1. म्हणजे 6 कार्बन तुम्हाला काय करावं लागतील. म्हणजे ही सायकल 6 वेळा गरा 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 फिरते. त्यावेळेस काय तयार होतो, एक ग्लुकोज तयार होतो. मुद्दा कळला का. आणि प्रत्येक CO2ला ॲड करायसाठी किती ATP लागणार, 2 ATP आणि 2 NADPH. मग मला सांगा, 6 CO2ला फिक्स करायला किती लागणार, मग 12 ATP आणि 12 इथे खाली सांगितले बघा. फिक्सेशन ऑफ 6 CO2 मॉलिक्यूल अँड 6 टर्न्स ऑफ केल्विन सायकल आर नीडेड टू रिमूव्ह 1 ग्लुकोज मॉलिक्यूल फ्रॉम पाथवे. म्हणजे केल्विन सायकलमध्ये एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी तुम्हाला 6 कार्बन डायऑक्साईड फिक्स करावे लागतील. एक कळते का डोक्याच्या वरनं चाललंय. हे बघा बाळांनो, इथून एक CO2 आला नाही, हे बघा, एक CO2 फिक्स करायसाठी तुम्हाला 2 ATP पाहिजेत आणि 2 NADPH पाहिजे. हे गिव्हन आहे बाळांनो. हे काय गिव्हन आहे. तुम्हाला कळलं की तुम्हाला काय बनवायचं आहे, C6H12O6. मग ही केल्विन सायकल एकदा फिरल्यावर एकच CO2 फिक्स होणार आहे. म्हणजे एकच CO2 ॲड होणार आहे. असे तुम्हाला 6 CO2 ॲड केल्यावर काय तयार होतोय, एक ग्लुकोज म्हणजे C6 तयार होतो. मग तुम्हाला किती CO2 घ्यावे लागतील, 6 CO2 घ्यावे लागतील. आणि 6 CO2 तुम्हाला किती ATP लागतील, 12 ATP अँड 12 NADPH. हा लक्षात ठेवा, हे दिले बुकमध्ये दिले. सो 6 CO2 साठी 6 वेळा सायकल फिरणार आणि प्रत्येक वेळेस 2 ATP 2 NADPH म्हणजे 12 ATP 12 NADPH. समजते का, सिंपल कॉन्सेप्ट आहे का, नाही कळलं नक्की का. हे विचारा नसेल कळलं तर मी रागवणार नाही. आय विल एक्सप्लेन यू 10 टाइम्स इफ यू आस्क मी. तुम्ही मला विचारलं नाही तर मी तुम्हाला काहीही डबल सांगणार नाही, बरोबर का. श्रावणी कळते का खरं. ओके, आता पुढे जाऊया आपण, थोडंसं पुढे जाऊया अजून. आता काय झालं,
फिक्सेशन होते आणि लास्टला काय होते, सुक्रोज म्हणजे ग्लुकोज तयार होते. म्हणजे इथं विषय संपला. जास्त डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं नाही. सरळ काय दिले त्यांनी, 3-PGAचं रिडक्शन होते आणि डायरेक्ट काय तयार होते, ग्लुकोज तयार होतोय आणि ग्लुकोजचे प्रोडक्ट. इथे एक नाव दिले बघा, ट्रायोज फॉस्फेट. काय नाव दिले, ट्रायोज फॉस्फेट हा एक मधलं नाव दिले आणि ट्रायोज फॉस्फेट पासून पुढे ग्लुकोज तयार होतो. हे तुम्ही जर कशामध्ये बघायला गेला स्टेट बोर्डमध्ये तर डिटेलमध्ये दिले. काय दिले त्यांनी, 3-PGAचं रिडक्शन होऊन 2-PGA तयार होतं. 2-PGAचं काय तयार होतं, PGAL आणि DHAP. PGAL म्हणजे ट्रायोज फॉस्फेट म्हणतात त्याला, फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, आणि डायहायड्रोक्सी ॲसेटोन फॉस्फेट DHAP असे 2 मॉलिक्यूल तयार होतात. ते इंटरकन्व्हर्टेबल असतात. त्यांच्यापासून तयार होतो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. त्याचं फॉस्फोरायलेशन होतं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. सॉरी थांबा, PGAL आणि DHAP पासून फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट तयार होतो. त्यातनं एक फॉस्फेट निघून जातो आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतो. परत फ्रुक्टोजचं आयसोमरायझेशन होतं आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतं. आणि ग्लुकोज 6 फॉस्फेटमधून एक फॉस्फेट निघून जातो आणि ग्लुकोज तयार होतं. असं कुठं दिलं आहे, स्टेट बोर्ड. तुम्हाला असलं काही दिलेलं नाही, तुम्हाला फक्त एवढं दिलं आहे. त्यात काय सांगितलं, सिरीज ऑफ रिॲक्शन. सिरीज म्हणलं की नाही, सिरीज ऑफ रिॲक्शन म्हणजे खूप साऱ्या रिॲक्शन आहे, तुम्हाला दिलेल्या नाही, तुम्ही नशीबवान आहे. सिरीज ऑफ रिॲक्शन लिडिंग टू द ग्लुकोज फॉर्मेशन एवढंच दिलं आहे. आणि एका CO2ला फिक्स करायसाठी 2 ATP 2 NADPH. मग असे तुम्हाला किती CO2 फिक्स करायचे, 6. म्हणून तुम्हाला 12 ATP आणि 12 NADPH लागतात. बरोबर, एवढंच दिले, दॅट्स इट. आणि क्वेश्चन मी त्याच्यावर येणार तुम्हाला. ओके, आता मी काय सांगून तुम्हाला गोष्टी अवघड नाही करत उगच. हे तर मधले जे स्टेप्स आहेत ना, तुम्हाला वाटत असेल ना कसं झालं, जस्ट आज एकदा स्टेट बोर्ड घ्या आणि त्यात केल्विन सायकल वाचून काढा, मग मजा येईल तुम्हाला. हाऊ अवघड इट इज कळेल तुम्हाला. ओके, मग आता काय होतं बघा, ही प्रोसेस इथून खाली जाते. हे छोटासा एक पॉईंट सांगतो तुम्हाला, तो दिलेला नाही आहे. टोटल ज्यावेळेस रिडक्शन होतं तर हे त्यावेळेस बघा इथं टोटल मॉलिक्यूल तयार झालेले असतात 12 मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल, ह्या 12 मॉलिक्यूलपैकी 10 मॉलिक्यूल वर जातात काय तयार करायला, आणि फक्त 2 मॉलिक्यूल कुठे जातात, खाली जातात. काय बनवतात ते, ग्लुकोज बनवतात. काय बनवतात, ग्लुकोज. हे ग्लुकोजचे प्रोडक्ट दिलेत त्यांनी पुढं, म्हणजे कार्बोहायड्रेट बनवतात. मग हे 12 ह्यातले 10 मॉलिक्यूल वर जाऊन डायरेक्ट कुणाला रिजनरेट करतात, RUBPला. इथं तुम्हाला RUBP रिजनरेट करण्यासाठी प्रत्येक स्टेपला 1 ATP लागतो. असे किती वेळा सायकल फिरते, 6 वेळा. म्हणजे तुम्हाला इथं अजून एक्स्ट्रा किती ATP लागणार आहेत बघा. एका सायकलला किती म्हणलं आपण, 2 ATP 2 NADPH. सेम सायकल इकडे फिरायला इकडे एक प्रत्येक स्टेपला 1 ATP लागतोय. म्हणजे टोटल किती झाले इकडं 6 ATP, इकडे किती झाले 12 ATP 12 NADPH. आता मला सांगा, ही पूर्ण सायकल पूर्ण व्हायला किती ATP लागले, 12 आणि 6 18 ATP लागले. आणि 12 हे बी विचारतील तुम्हाला. इथं 12 मगाशी बघितलं आपण तसं. आणि इथं प्रत्येक सायकलला 1 ATP 6 वेळा फिरते ना, मग किती 6. किंवा सिंपल RUBPला रिजनरेट करण्यासाठी किती ATP लागतात, 6 ATP. किती ATP लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण मगाशी बघितलं, काल बघितलेलं आपण नॉन सायक्लिक पाथवे. त्यात काय काय तयार झालं होतं, ATP आणि NADPH. मग तिथं 12 ATP आणि 12 NADPH तयार होतात आणि ते आपल्याला इथं वापरायला मिळतात. पण आपल्याला जे एक्स्ट्रा 6 ATP लागतात का नाही इकडं, ते तयार करण्यासाठी आपल्याकडे सायक्लिक पाथवे होतो. सायक्लिकमध्ये काय झालं होतं, फक्त लाईट रिटर्न आलं होतं माघारी. रिटर्न येताना काय झालं होतं, ATP तयार झालं होतं. मग आपल्याला जे आता बघा 12 ATP 12 NADPH आपल्याला नॉन सायक्लिकमधनं मिळाल्या. आपल्याला एक्स्ट्रा 6 लागत आहेत. ते भरून काढण्यासाठी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्लॅन्टमध्ये कुठली रिॲक्शन होते, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. तिथं फक्त काय तयार होत आहेत, ATP. कळलं का नाही कळलं,
पाठीमागं जावा नॉन सायक्लिकमध्ये बघा, झालं की ATP तयार तिथं. हे काय इथं बघा, हे सायक्लिक आहे, हे नॉन सायक्लिक आहे. नॉन सायक्लिकमध्ये काय काय तयार झालं, ATP आणि NADPH. मग 12 ATP आणि 12 NADPH इथूनच मिळतात. एक्स्ट्रा किती पाहिजेत तुम्हाला अजून 6, ते पाठीमागे आहेत बघा, ते बघा तिथं. ह्या सायकलमध्ये एक्स्ट्रावाले बनवतात. पुस्तक आणलं नाही. ओके, सो इथे दिले बघा. आता इट इज अ क्रुशियल स्टेप फॉर कंटिन्युएशन ऑफ सायकल. तुम्हाला कंटिन्युअस काय पाहिजे बाळांनो? RUBP. कोण पाहिजे? इट रिक्वायर 1 ATP फॉर फॉस्फोरायलेशन टू फॉर्म RUBP. तुम्हाला RUBP तयार करायसाठी काय लागतोय? 1 ATP एका ह्याच्या वेळेस असे 6 ATP लागत आहेत. आता इथं पण लक्षात ठेवा, डायरेक्ट ह्या ट्रायोज फॉस्फेटपासून हा नाही बनत. इथं असतं रायबोलोज 6 फॉस्फेट, झायलोलोज 6 फॉस्फेट, इरिथ्रोज 6 फॉस्फेट, मग असतं RUMP आणि मग असतं RUBP. इथं अजून 5-6 प्रोडक्ट तयार होत आहेत. पण तुम्हाला नाही, तुमचं नशीब आहे, तुम्हाला ती रिॲक्शन दिलेली नाही. तुम्हाला डायरेक्ट काय सांगितलंय? ट्रायोज फॉस्फेटपासून डायरेक्ट काय तयार होतं? RUBP. हाऊ मच ATP आर रिक्वायर्ड? एका वेळेस 1, अशा 6 टर्नच्या वेळेस 6. सो बघा, हेन्स फॉर एव्हरी CO2 मॉलिक्यूल ATP किती झाले? आता इकडचे 2 आणि इकडचे 1, 3 ATP झाले. आणि 2 NADPH इथंच फक्त लागतो. सो 2 NADPH. एका CO2 ला 3 ATP, 2 FADH NADH. मग 6 ला किती लागणार? आता 18. किती लागणार? आणि किती? 12 NADPH. सो बघा, इट इज प्रोबेबली टू मीट दिस डिफरन्स. आता दिले बघा इथं डिफरन्स काय आहे? 12 NADPH आणि 18. मग इथं किती डिफरन्स किती आहे? 6चा डिफरन्स आहे. सो इट इज प्रोबेबली टू मीट दिस डिफरन्स इन नंबर ऑफ ATP and NADPH used in the dark reaction that the cyclic phosphorylation takes place. 6 ATP जे एक्स्ट्रा लागतात, तो डिफरन्स साठी कुठली सायकल होते? तन्वी कळते का नाही? ओके. टू मेक 1 ग्लुकोज मॉलिक्यूल किती टर्न आहे बाळांनो? 6 टर्न्स ऑफ सायकल आर नीडेड. काय अवघड आहे का याच्यामध्ये? 6 का? एका वेळेस 1 CO2. आपल्याला किती? 6 लागत आहेत. म्हणून बोल ना. नाही, RUBP का एका टर्न नाही तयार होणार. 6 टर्न फिरलावे की RUBP तयार होणार. लक्षात ठेवा. ओके. नाही नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, तेच बरोबर आहे. एक RUBP ला 1 ATP. आपल्याला 6 CO2 फिक्स करायला 6 RUBP बनवावे लागतील. हां, बरोबर. म्हणजे आपल्याला 6 ATP लागणार आहेत. म्हणून आपण म्हणतो एक ग्लुकोज मॉलिक्यूलला विचारलाय क्वेश्चन. काय येते थांबा, क्लिअर होते पुढे तुम्हाला. हे बघा इथं क्लिअर होते. आता मी हे बघितलेलं आहे का स्लाईड, पण हे मला माहिती आहे की पुढच्या स्लाईडवर हे त्यांनी हे क्लिअर केलं आहे. पाठ झालेलं पाठ करून शिकून. तर बघा, 6 CO2 पासून 1 ग्लुकोज. 6 CO2 ला किती ATP? 18 ATP आणि 12 NADPH. आता ATP वापरून 18 ADP तयार होतात. त्या कुठं जातात? परत लाईट रिॲक्शन. 12 NADP कुठं जाणार? परत लाईट रिॲक्शन. परत ते NADPH तयार होणार, ATP तयार होणार, परत माघारी येणार. सो एका CO2 ला किती? 18 ATP, 12 NADPH. ओके. C4 आज नाही शिकवणार आहे. So hope so you understand what I say. In this way, by the process of 3 steps, that is carboxylation, reduction and glucose molecule is formed. So for 1 glucose molecule 6 CO2 are required, and for 6 CO2 18 ATPs and 12 NADPH are required, and for this purpose Calvin cycle will be rotate in 6 times. How many times? 6 टाइम. तुम्हाला 6 RUBP लागणार तिथं. बरोबर? व्हेरी गुड. एकदा वाचा. आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण C4 पाथवे बघणार आहे. थँक्यू सो मच.